तर मित्रांनो नमस्ते. तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी खूप मस्त आणि मजेदार गोष्ट घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो लहान मुलांसाठी मी नेहमी मजेदार नवीन गोष्टी घेऊन येत असतो. मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असताल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे असेल ती बेल आयकनची घंटा दाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील. तर मित्रांनो गोष्टीचं नाव आहे स्वार्थी मांजर. एका मांजराने आपल्या मालकाचा आवडता पोपट मारून खाल्ला. तेव्हा मालकाने ते मांजर दिसेल तर मारून टाकील असे रागात म्हटले. ते ऐकताच मांजर इतके घाबरले की ह्या प्रसंगातून देवाने आपल्याला वाचवले तर पुढे आपण कोणतेही पक्षी कधीच मारून खाणार नाही अशी प्रतिज्ञा केली. थोड्या वेळाने दिवाण खाण्याच्या खिडकीतून एक वटवाघूळ अचानक आत आले. ते पाहून असल्यामोह उत्पन्न झाला. प्रसंगी कोणत्या प्रकारचे वर्तन करावे हा प्रश्न पडला. एकीकडे भूक व दुसरीकडे प्रतिज्ञाभंग होण्याची भीती. अशा पेचात ते सापडले असता काही वेळाने आपली भूक भागविण्याची एक युक्ती त्याला आढळून आली. वटवाघुळाकडे पाहून तो आपल्याशी म्हणला, हा पक्षी आहे असं जर मानलं तर केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे याला हात लावण्याचा अधिकार मला नाही. पण त्याच्या तोंडाचं उंदराच्या तोंडाशी इतकं साम्य आहे की याला मारून खाण्याचा अधिकार मला आहे. इतके बोलून त्याने त्या वटवाघूळ खाऊन टाकले. तात्पर्य गोष्टीचं असं आहे मित्रांनो की स्वार्थ साधण्याची वेळ आली असता लबाड लोक आपली प्रतिज्ञा युक्तीने गुंडाळून ठेवतात. तर मित्रांनो अशाच नवनवीन शिकण्यासारख्या जर गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.